आणि यानंतर पुढे बघूयात मोठ्या बातम्या। भाजपच्या केंद्रातील सरकारला 12 वर्ष पूर्ण तर राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या ग्रंथाचं प्रकाशन मोदींच्या कारकिर्दीतील 12 वर्ष थक्क करणारी देशाचा अभिमान स्वाभिमान जागृत ठेवून मोदींनी देशात परिवर्तन घडवलंय। आत्मनिर्भर म्हणून देश स्वाभिमानानं उभा मोदींच्या कार्यकाळातील 12 वर्ष नवभारताकडे वाटचाल करणारी फडणवीसांकडून मोदींची स्तुती। नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयनं केलेली, सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली। नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा, सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर। टेलिग्राम ग्रुप तयार करत सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक। प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळले। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस। या आधीच्या निर्देशांची अंमलबजावणी करणं दुर्दैवी, कोर्टाची टिप्पणी। लातूरमधल्या मोठेगावकर क्लासमध्ये पुन्हा सीबीआय पथकाकडून झाडाझडती। आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात तपासणी झाली। आठवडाभरात सीबीआयकडून अनेकदा क्लासच्या कार्यालयामध्ये तपासणी करण्यात आली। सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात। टीसीएस प्रकरणामध्ये तथ्य नाही, खरात प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं, माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर। टीसीएस प्रकरणामध्ये निदा खानला लपवल्याप्रकरणी मतीन पटेलवर गुन्हा दाखल। ठाण्यात रिक्षा चालकांना मराठी येतं का या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासणी। रिक्षा चालकांचे लायसन्स तपासले। 15 ऑगस्ट नंतर मराठी न बोलणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल।